हिंदुस्थान आरक्षण आमच्या हक्काचं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान हम एक हैं महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ होश में आओ महाराष्ट्र सरकार होश में आओ। होश में आओ 2020चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे गुणगुवारी कोण, त्या निर्णयामध्ये गुणगुवारीची संस्कृती, रीती रिवाज, परंपरा आणि 83 मध्ये जे त्याचे कल्चर आले आहे त्यानुसार आम्ही गुणगुवारी आहोत। 1956 मध्ये पहिली जी घटना दुरुस्ती झाली आहे, गोंडाची उपजमात गोवारी म्हणून त्यांची एंट्री गुणगुवारी झाली आहे। माननीय काकासाहेब कालेलकरच्या शिफारशीनंतर पण आम्हाला महाराष्ट्र शासन एकूण दिले आहे ते आम्ही दुरुस्त करण्याच्या मागणीवर ठाम आहे आणि त्या मागणीमुळे आम्हाला प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळण्यास अडचण होत आहे। पण माननीय सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्णय दिला आहे तो गुणगुवारी कोण आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहे। यामध्ये आदिवासी संशोधन संस्थेचं हे पत्र आहे, आम्ही माहितीच्या अधिकारात मागितलं आहे। यामध्ये गुणगुवारी विषयी कुठलंही संशोधन झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या पत्रामध्ये। पण 1985चा GR जो आहे त्याच्यामध्ये कलोकल्पित आणि खोटी माहिती असल्यामुळे आम्हाला हे अडचण येऊन राहिले। हा माननीय माधुरी पाटील वर्सेस अप्पर आयुक्त, ट्रायबल अप्पर आयुक्त यांचा निर्णय आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आणि तत्वे दिल्या गेली आहे आणि या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे सन 1985च्या GR मधील माहिती जे चुकीची दिली आहे या माहितीच्या आधारे माहिती तिथे रेफर करावी, ऍडमिट करावी आणि त्याच्यामध्ये समाविष्ट करावी अशी मागणी आहे। कारण याच्यामध्ये समुदाय नागपुरामध्ये विधान भवनावर आलेला होता तेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट या ठिकाणी कार्यालयामध्ये बोलावून आमची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये तुमचा निकाल लावून देऊ, तुमचा हा निर्णय तुमच्या बाजूने आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। आणि त्यानंतर 1 महिना झाला, 1.5 महिना झाला तरी पण मात्र कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार काढला नाही, परिपत्रक काढलं नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही। त्यामुळे आमच्या समाजाचे काही आमचे वीरबंधू या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी, चंदन भाऊ कोहळे आणि सचिन भाऊ चचन हे 3 व्यक्ती आमचे आमरण उपोषणावर बसले आहे। आज 7वा दिवस आहे, ते त्यांची प्रकृती खालावलेली आहे, ते पूर्णपणे ते पूर्ण खाटीवर पडल्यासारखे झालेले आहेत। तरी परंतु मात्र शासन या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल घ्यायला तयार नाही। आज त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागलेलं आहे, परंतु मात्र तरी परंतु कुणी शासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आला नाही, मंत्री आला नाही, पालकमंत्री आले नाहीत। फार खेदाची बाब आहे। आणि आज आमची या संयोजन समितीची आज बैठक आहे आणि आज जर समजा आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये सरकार जर कुठल्या प्रकारचं पाऊल उचललं नाही तर सारा नागपूरमध्ये या विदर्भातला सारा समाज या पूर्ण रस्त्यावर येणार आहे आणि संपूर्ण नागपूरची जे काही व्यवस्था आहे, जे रोड आहे, संपूर्ण जनसमुदाय पूर्णपणे या ठिकाणी विस्कळीत होऊन जाणार आहे। अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा आमच्या समाजाकडून या ठिकाणी देण्यात येत आहे। ऍक्च्युली गोवारी गवारा हे आमचे पुरावे जरी असले तरी आम्ही संवैधानिक गोंडगोवारी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही कित्येक दिवसापासून करतो आहोत, निवेदन देतो, निवेदनाच्या माध्यमातून पुरावे सादर केलेले आहे। तरी परंतु मात्र या सरकारला जाग येत नाही, कुठल्याही प्रकारचं संवैधानिक बाबीवर बोलतोय आम्ही संवैधानिक पद्धतीने की आमची नोंद ही गोंडगोवारी म्हणून झालेली आहे, ती कशी झाली आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे। हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे, निवेदन दिलेलं आहे, निवेदन पुरावे दाखल केलेले आहे। तरी परंतु मात्र सरकारने महाराष्ट्र शासनाकडे आमची प्रमुख मागणी आहे की 1985च्या GR मधील अनुक्रमांक 18 मध्ये जो गोंडगोवारीची माहिती आहे ती कायद्याच्या विरोधात आहे। त्या 24 एप्रिल 1985च्या GR मुळे आमचे 114 लोक शहीद झाले। आजही त्याच विषयावर आमचा आज आमरण उपोषण आहे। त्या अनुक्रमांक 18 गोंडगोवारीच्या GR मध्ये शासनाने नमूद केलं आहे की गोंडगोवारी जमात ही फक्त कुरखेडा तालुक्यात आहे, जे की कायद्यामध्ये सांगतो 1976चा अनुसूचित जाती जमाती कायदा बनतो, कलम 108 अंतर्गत या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती यांना मी कैलास राऊत प्रतिनिधी मंडळ घेऊन माननीय शासनाकडे इथल्या 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त करावा, गोंडगोवारीमधील माहिती चुकीची ती दुरुस्त करावी याच्याकरता गेलो असता सह्याद्रीवरती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आमची मुलाखत घेतली ना आणि बघून घेऊ आणि आम्हाला काही कोणत्याही प्रकारचं एक निवेदन घेतलं नाही किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचे हे तुमच्या उपोषणाकरता मी किंवा तुमच्या मागण्याकरता मी तुम्हाला भेट देईल किंवा तुमच्या मागण्या सोडवेल। याच्यामुळे आमचा समाज संपूर्ण समाज आज चिडलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे।
त्याचबरोबर आमचे दोन जे उपोषणकर्ते होते, एक चंदन पोहरे आणि सचिन चचाने, यांची प्रकृती अतिशय खराब असल्यामुळे त्यांना 14 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर आम्ही भव्य दिव्य मोर्चा आणला होता आणि मोर्चा आणल्यानंतर तिथे आमचं शिष्टमंडळ गेलं. तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये परिपत्र काढू. किती बडी घेतली आमचा 94 मध्ये माझे 114 शहीद झाले आणि त्यांनी सांगितलं होतं परिपत्र 15 दिवसात काढतो, परंतु 1 महिन्याचा कालावधी ओलांडला गेला तरी सुद्धा यांनी परिपत्र काढलं नाही. म्हणून आम्हाला हा पवित्र उचलावा लागला आणि आज माझे 3 मुलं उपोषणाला बसले. आज त्यांची हालत खूप गंभीर आहे आणि जर त्यांनी दखल नाही घेतली तर ह्या सर्व महिला, आम्ही 114 शहीद झाले आणि 114 महिला आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू आणि रस्त्यावर महिला उतरतील, कारण की ही एक आई बोलत आहे आणि 114 शहीद झाले, 114 शहीद झाले तरी ही सरकार आणि 94 आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे गोंडाची उपजमात गवारी आहे, जे गोवारी ढाल पूजा करतात, वाघोबाची पूजा करतात, नागोबाची पूजा करतात, जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे तरी सुद्धा हे आमचं ऐकत नाहीये. म्हणून या सरकारला कुठेतरी आम्हाला धडा शिकवायचा आहे आणि येणाऱ्या 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही आमची अवकात दाखवून देऊ. कारण की 94 मध्ये जेव्हा हत्याकांड झाला होता तेव्हा आम्ही सरकार बदलून टाकली होती आणि आता जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या आणि आमच्या मुलांना जर कमी जास्त झालं तर ह्या महिला सर्व महिला उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सदनावर जाऊन आम्ही तिथे आंदोलन करू. कारण की आज आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. 105 शहीद झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनला होता. आज माझे 114 शहीद झाले आणि हे 3 मुलं सुद्धा अजूनही खूप गंभीर आहे. यांना सुद्धा कुटुंब आहे. किती बडी घेतील हे आमचा. हा अन्याय आता सहन होणार नाही आणि याच्यानंतर ह्या सावित्रीच्या मुली आहे, ह्या अन्याय सहन करणार नाही. उद्या आम्ही रस्त्यावर उतरू, यांचे पुतळे जाळू आणि वेळ पडला तर 114